हर्ष गोयंका सरचा ट्विटरवर एक स्टोरी वाचत होतो. तर खूप इन्स्पायरिंग स्टोरी आहे आणि अशा स्टोरी आपल्याला इन्स्पायर करतात की आपण हार्डवर्क करत राहावं. आणि लाईफ खूप अनप्रिडिक्टेबल आहे. एका वीकमध्ये पण तुमचं आयुष्य चेंज होऊ शकतं. म्हणजे आठवड्या अगोदर तुमच्याकडे हॉटेलचं बिल भरण्यासाठी पैसे नसतील आणि लगेच दुसऱ्या आठवड्यात तुम्ही मिलियनेअर असू शकता. तर स्टोरी कोणाची, माझा चवालिन्स्का म्हणून एक टेनिस प्लेअर आहेत आणि रिसेंटली त्यांनी फ्रेंच ओपन खेळायला. पण एक वीक अगोदर परिस्थिती काय होती की हॉटेलचं बिल भरायचे पैसे नव्हते त्यांच्याकडे. एवढी वाईट परिस्थिती होती. आणि मग ते उशी नावाची कंपनी आली, वॉटर एनर्जी ड्रिंक बनवते, तर त्यांनी त्यांना स्पॉन्सर केलं आणि एक आठवड्यामध्ये त्यांची लाईफ चेंज झाली. आठवडा अगोदर हॉटेलचं बिल भरण्यासाठी पैसे नव्हते. आता एक तर फ्रेंच ओपनचं फायनल खेळा, ठीक आहे, फायनल हारलाय, तर फायनल हारलं त्याचं काय नाही, पण 113 रँक करून डायरेक्ट फायनलमध्ये पोहोचणं म्हणजे खूप मोठी झेप घेतली आयुष्यात. लाईफ अशीच अनप्रेडिक्टेबल, कधी काय होईल काही सांगता येत नाही. त्यामुळे आपण जे कोणतं काम करतो आपलं कंटिन्युअस एफर्ट्स टाकणं गरजेचं असते. काय माहिती तुमच्या माझ्या आयुष्यात पण म्हणजे असं काही होऊ शकतं आणि मोस्टली असंच राहतं. बऱ्याच लोकांच्या आयुष्यात आयुष्य एका आठवड्यात एका दिवसात चेंज होतात. तर त्याच्या अगोदर पण कॉन्स्टंट एफर्ट टाकणं खूप गरजेचं असतं. ह्यांनी पण आयुष्यभर मेहनत केली असेल की टेनिसमध्ये परफेक्शन वगैरे मिळवण्यासाठी, आणि एवढा दिवस नसा रिझल्ट भेटला, ते असं नाही रिझल्ट भेटला म्हणून त्यांनी थोडे सोडून दिला होप्स. आणि आता फ्रेंच ओपनचं फायनल खेळ आहे त्या टेनिसचं, ठीक आहे, तिथं हारलाय, पुढच्या वेळेस मे बी जिंकतील. पण ही खूप इन्स्पायरिंग स्टोरी आहे, तुम्ही वाचू शकता हर्ष गोयंका सरनं काय लिहिलंय.